लोकशाहीचा जागर का महत्वाचा आहे? संभाजी ब्रिगेडला विचारा. आज देशाची अवस्था काय, आज महाराष्ट्राची अवस्था काय, सगळं जाऊ द्या, आज समाजाची अवस्था काय. सरकारनं अस्थिर करून टाकले या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं मन. सरकारने जगणं मुश्किल करून टाकले सर्वसामान्य माणसाला. प्रत्येक क्षेत्रामध्ये भीती दाखवली जाते, भीती घातली जाते. म्हणून 23 ऑगस्ट 2024 रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या केडरवेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकत्र करून पुण्यामध्ये बालगंधर्व या ठिकाणी लोकशाही जागर मेळावा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर तुम्ही सहभागी व्हा. आयुष्यातला एक दिवस तुम्ही महाराष्ट्रासाठी, देशाच्या हितासाठी, तुमच्या माझ्या मराठा बहुजन समाजाच्या हक्क अधिकारासाठी, आपली लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, अर्थात तुमचा श्वास हा टॅक्स रूपी होऊ नये यासाठी आपल्याला लोकशाही वाचवायचे. म्हणून लोकशाहीचा जागर 23 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता बालगंधर्व रंगमंदिरामध्ये होणार आहे. मित्रांनो, का गरज पडली संभाजी ब्रिगेडला पुढाकार घेऊन हा मेळावा घेण्याची? केंद्रामध्ये सत्ता आहे आरएसएसची, राज्यामध्ये सत्ता आहे आरएसएसची. इथली धर्मांध व्यवस्था इतकी मजबूत झाली की जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये विष घालवण्याचं काम सर्रास पद्धतीनं सुरू आहे. आणि हे सहन होत नाही लोकशाही समर्थकांना. 1990 मध्ये धन्यवाद मानले पाहिजे मान्य त्या पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचे, ज्यांनी 1990 ला मराठा सेवा संघाची स्थापना केली, संभाजी ब्रिगेडची स्थापना केली, निर्मिती केली. आणि जे त्याच्या अगोदरचे पुढारी समाजाचे असू दे किंवा पक्षाचे असू दे, कार्यकर्त्यांच्या हातात दगड, गोठे, लाट्या, काठ्या द्यायचे आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायचे. नेता कधीच कस्टडीत जात नाही, नेता थेट सभागृहात जातो आणि कार्यकर्ते कस्टडीत जातात, मरतात, त्यांना कुणीच वाली नसतो. खेडेकर साहेबांनी ते ओळखलं आणि पोरांच्या हातात दगड, गोठे किंवा लाठ्या काठ्या देण्यापेक्षा पुस्तकं दिली. इतकी पुस्तकं दिली की संभाजी ब्रिगेडचं पोरग किंवा विचारांची माणसं कधीच कुठल्या दंगलीत जात नाहीत आणि जाण्याचा संबंध पण नाही. संभाजी ब्रिगेडनं सांगितलंय, तुम्हाला लढा लढायचा आहे ना, तुम्ही स्वतः लढा. तुम्ही दुसऱ्याला नका सांगू भोंगे काढा, तुमचं पोरग वर चढलं पाहिजे. त्यासाठी खेडेकर साहेबांनी पर्याय दिला की कुणाच्याही आदेशाचा लगेच स्वीकार करू नका, विचार करा, चिकित्सा करा, खरंय की खोटंय, आपलंय की दुसऱ्याच आहे. प्रबोधन हे अशी एक आग्या मोहळ आहे, ते एकदा तुमच्या डोक्यात भिनलं की तुम्ही अजिबात चुकीच्या मार्गावर जाणार नाही. हा लोकशाहीचा जागर त्यासाठीच आहे, त्याचंच हे बीजरोपण आहे. आता आम्हाला क्रांती परत एकदा करायची, आम्हाला सामाजिक क्रांती करायची, आम्हाला राजकीय क्रांती करायची. म्हणून खेडेकर साहेबांनी जे रोपटं रोवलं ते संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ऍडव्होकेट मनोज आखरे साहेबांनी आणि त्यांचे खांद्याला खांद्या लावून या महाराष्ट्राला त्याच खेडेकर साहेबांचा वारसा देणारे संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव सौरभदादा खेडेकर आणि मग ही सगळी संभाजी ब्रिगेडची तुमच्या माझ्यासारखी कार्यकर्त्यांच्या टीमनं मिळून आता ठरवलं, लोकसभा झाली. लोकसभेमध्ये खोटं नरेटिव्ह कोणीच सेट केलेलं नव्हतं. भाजपच्याच उमेदवारांनी, भाजपच्याच माजी मंत्र्यांनी, भाजपच्याच आमदार खासदारांनी सांगितलं होतं, होय 400 पार आल्यानंतर संविधान बदलणार. संविधान बदलणार म्हणजे देश बदलणार, परत जाती येतात. आणि मग धर्म मार्तंड तर जाती धर्माच्या उतरंडी घेऊन बसलेलेच आहेत. म्हणा सांगणारे आता जाती जातीत भांडं लावायला लागले, हे काय वेगळं सांगायची गरज नाही. ती चाल ओळखली पाहिजे. म्हणून मी जे मगाशी म्हटलं की केंद्रात आणि राज्यात आरएसएसची लोक सत्तेमध्ये आहेत, प्रशासनात सगळ्याच ठिकाणी सेट झालीत. मगाशी मी एका बँकेत गेलो होतो, बँकेत देशमुख मॅडम होते, म्हटलं चला मराठी माणूस आहे, आता हिंदी भाषिकांनी आम्हाला किती किंमत नॅशनलाइज बँकेमध्ये देतात हे प्रत्येकाला माहिती आहे.
त्यांच्यापर्यंत गेलो, माझं जे काही काम होतं चर्चा करत होतो, मध्येच मोबाईल वाजला. सदा वत्सल्य वगैरे ते काय RSS ची जे गीत आहे ते त्यांचं रिंगटोन होतं. मी कपाळावरच हात आणून घेतला, पण मी लगेच कपाळाला हात लावलेला मेंदूला सांगितलं की अरे मी पुढे टच करतोय, मागचं मशीन ऍक्टिव्ह अजून कर. मग मेंदूनी लगेच मला सांगितलं की बँकिंग असो, तुमचं कुठलंही डिपार्टमेंट असू द्या, RSS ची सगळी मंडळी इतकी सेट केली, स्त्री असो किंवा पुरुष, त्यांची माणसं भरली गेलीत. तुम्ही जर गेले, शिंदे किंवा पाटील, इतर जे काय आपण कोणी माणसं असू द्या, गेलो तर आपल्या खांद्यावर हात टाकला जातो. आपली तर आडनाव लगेच कळतात, परंतु जी कॉम्प्लिकेटेड आडनाव असतात त्यांच्या खांद्यावर हात टाकून जानव बोटाने चेक केलं जातं. जर त्यांचं असेल तर लगेच सेट होतं, किंवा भटाळलेला असेल तरी लगेच सेट होतं. इतकी व्यवस्था त्यांच्या ताब्यात आहे. आमचं काहीच राहिलं नाही. मला नोकरी मिळाली त्यांना, त्याच्याबद्दल पण मला काही बोलायचं नाही. ह्यांची लोक सगळीकडे जाऊन जी काही सगळ्या सत्ता, प्रशासन ताब्यात आहे, न्यायसंस्था ताब्यात आहे, धर्मसंस्था ताब्यात आहे, अर्थसंस्था मी आत्ताच उदाहरण दिलं त्यांच्यात ताब्यात आहे, आणि प्रचार प्रसार माध्यम संस्था कशा सत्ता त्यांच्या वापरल्या. सगळे अँकर आणि बऱ्यापैकी संपादक हे सगळे सरकारचे गोदी मीडियाचे लाभार्थी आहेत. आमचे जे काही महाराष्ट्र वाचवण्याचा आणि देश वाचवण्याचा प्रयत्न करणार आहेत, ते महाराष्ट्र वाचवणारे पत्रकार मात्र किंवा देश वाचवणारे प्रामाणिकपणे रिपोर्टिंग करतात, म्हणून देशाची लोकशाही चौथ्या स्तंभावर सुद्धा भक्कमपणे उभी आहे. अन्यथा काय झालं असतं माहित नाही. म्हणून लोकशाहीचा जागर झाला पाहिजे. आमचे कोण आणि परके कोण, म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. वेगवेगळे राजकीय पुढारी असतील, सामाजिक त्या ठिकाणी राजकीय चर्चा होतील, पण आखरे साहेबांचं किंवा खेडेकर साहेबांचं भाषण तुम्ही त्या ठिकाणी ऐकणं गरजेचं आहे. मित्रांनो, हा फक्त एका संभाजी ब्रिगेडचा मेळावा नाही, तर इथल्या लोकशाही समर्थकांचा आहे. इथल्या लोकशाही जिवंत ठेवणाऱ्या आणि प्रबोधनाची चळवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाणाऱ्या त्या ब्रिगेडच्या मावळ्यांची आहे, जे या देशासाठी, या राज्यासाठी समर्पित आहेत. राष्ट्रप्रथम म्हणणारी सर्वोच्च संघटना म्हणजे संभाजी ब्रिगेड आहे. हे कुणाचा विचार सांगतात? बुद्धांचं तत्वज्ञान सांगतात, शिवरायांचा विचार सांगतात, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा जिवंत ठेवून घराघरापर्यंत, वाडी वस्तीपर्यंत, उंबऱ्यापर्यंत, झोपडीपासून खोपडीपर्यंत पुरोगामी विचार पेरण्याचं आणि ते जिवंत ठेवण्याचं काम संभाजी ब्रिगेडची कार्यकर्ते मंडळी करतात. मला अभिमान या गोष्टीचा आहे की मी त्या विचारधारेचा एक 100% ना 1,00,000% समर्थक कार्यकर्ता आहे. त्याचं कारण असं आहे, गुलामाला गुलामीची जाणीव करून देऊ शकतो तो पेटून उठले, पण सोंगड्याला झोपेचं सोम घेतलेल्यांचं काय होऊ शकत नाही. आमचे मराठा बहुजन समाजातली माणसं ही जी काही त्या प्रतिगामी व्यवस्थेमध्ये काम करतात, ती शक्ती इतकी मदमस्त झालेली आहे सत्तेच्या ह्याच्यावर, कुणालाही विकत घेऊ शकतात. पण लोकशाही टिकवण्याचं काम तुमच्या माझ्या हातात आहे, म्हणून आम्हाला काम करावं लागेल. म्हणून मित्रांनो, पुण्यातल्या संभाजी ब्रिगेडच्या संपूर्ण शहराच्या, जिल्ह्याच्या टीमने सगळे पदाधिकारी ताकदीनं कार्यक्रमाच्या आयोजनासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतायत, संघर्ष करतायत. मोजून 11 दिवस राहिलेले आहेत. काही दिवसातच कार्यक्रम आता आपल्या प्रत्यक्ष समोर वेगवेगळ्या पद्धतीने जाहिराती सुरू आहेत. तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी जाहिरात पोहोचेलच. निमंत्रणाची किंवा कशाचीही वाट पाहू नका. फक्त एक भगवा हातात घेऊन या आणि दुसऱ्या हातात संविधानाची प्रत किंवा उद्देशिका सोबत आणा. नाही तुम्हाला आणता आली तर आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू, पण लोकशाहीचा जागर झाला पाहिजे. सगळ्या 18 पगड जातीतले 12 बलुते दारातले भारतीय म्हणून तुम्ही आम्ही आपल्या जाती धर्माच्या उतरंडी बाजूला ठेवूया आणि हा भारत वाचवण्यासाठी, महाराष्ट्र वाचवण्यासाठी, इथली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, तुमच्या माझ्या हक्क अधिकारासाठी आपल्याला लढायचे, एकत्र येऊया. कारण आरक्षणाचा प्रश्न असेल, हक्क अधिकारांचा प्रश्न असेल, महागाईचा प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, अरे तुमच्या आमची पोरं प्रत्येक क्षेत्रात गेली पाहिजे, त्या स्पर्धा परीक्षेचा प्रश्न असेल, सगळ्या व्यवस्थेला आता आपल्याला धडक द्यावी लागेल. आणि वेळ पडली तर ह्या जातीवादी व्यवस्थेला लाथ मारून आपल्याला पुढे जावं लागेल.
तरच परिवर्तन होईल, अन्यथा होणार नाही. आणि ते करण्यासाठी तुमची गरज आहे. आपण सगळे एक होऊया, या भारताचे लेख होऊया. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. सगळेजण लोकशाही जागर मेळाव्याला यावं ही हात जोडून विनंती. मी तुमची सर्वांची वाट पाहतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.